छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या कालच्या सर्वसाधारण सभेमध्ये माननीय महापौर महोदयांनी सर्व विभागांना सूचना दिलेल्या होते की प्लास्टिक बंदीची आपल्याला कडक अंमलबजावणी करायची आहे। त्या अनुषंगाने आज आपलं नागरी मित्र पथक आपला घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी शहरामध्ये फिरत असताना त्यांना मोतीबाग एरियामध्ये 3 गोडाऊनमध्ये साधारणतः 4.5 टन एवढं जे प्रतिबंधित प्लास्टिक आहे ते प्लास्टिक त्या ठिकाणी आढळलं। हे प्लास्टिक जप्त करण्यात आलं। त्यानंतर त्यांना नियमानुसार 75,000 रुपयाचा दंडही करण्यात आला आणि ते जे गोडाऊन वगैरे होतं ते कोणत्या पर्पजसाठी होतं, त्याची परवानगी वगैरे होती का नाही याचीसुद्धा चौकशी प्रशासनाकडून केली जात आहे। आपल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमार्फत प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी आता आजपासून आपण सुरू करतोय। अशा पद्धतीचं कुठेही सिंगल यूज प्लास्टिक प्रतिबंधित प्लास्टिक आढळून आलं तर त्याच्यावरती कायद्यानुसार सुरुवातीला दंड आणि त्यानंतर आढळून आलं तर गुन्हा नोंदवणं ही कारवाई यापुढेही केली जाणार आहे। आणि त्यासोबतच आज एक आम्ही परिपत्रकही काढलेलं आहे की महानगरपालिका परिसरामध्ये महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयामध्ये प्लास्टिकचा वापर आहे तो पूर्णपणे टाळला जाईल। जसं की पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिकच्या बॉटलच्या ऐवजी ज्या रिफिलेबल बॉटल आहेत त्या ठिकाणी उपलब्ध केल्या जातील। आणि माननीय महापौर महोदयांच्या मार्गदर्शनाखाली एक आपण मोहीमसुद्धा पूर्ण शहरामध्ये प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी त्यासाठी काय काय पर्याय आहेत त्याचं एक लोकांमध्ये अवेअरनेसची ॲक्टिव्हिटीसुद्धा आपण काही दिवसामध्ये आपण घेणार आहे। तर माझं सर्व नागरिकांना नम्र आव्हान आहे, प्लास्टिकचा वापर कृपया टाळा। घरामधून बाहेर पडताना कापडी पिशवी घेऊनच बाहेर पडा। आणि सर्व आस्थापनांना शहरातील सर्व आस्थापनांना आव्हान आहे, सूचना आहे की सिंगल यूज प्लास्टिक वापरणं टाळा। आम्हाला आमच्या या मोहिमेदरम्यान जिथे जिथे लक्षात येईल त्या ठिकाणी त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई तसेच गुन्हा नोंद करण्याची कारवाईसुद्धा केली जाईल।